बीड जिले में गत 2 महीनों में 25 किसानों ने आत्महत्या कर अपनी जान दे दी है। इस साल अब तक यानी 1 जनवरी से लेकर अब तक जिले में कुल 187 किसानों ने जीवन समाप्त किया है। किसान और उनके परिवारों का कहना है कि भारी वर्षा और बाढ़ ने उनकी फसलें पूरी तरह से बर्बाद कर दी हैं, जिससे आर्थिक तंगी और मानसिक दबाव ने कई किसानों को यह दुखद कदम उठाने पर मजबूर किया। पांगरबावड़ी गांव के किसान गहिनीनाथ सोपान पवार ने हाल ही में आत्महत्या की। उनके परिवार ने बताया कि उनके पास बड़ौदा बैंक का 1,19,000 रुपये कर्ज था। पिछले 3 वर्षों से वे इस कर्ज का भुगतान करने का प्रयास कर रहे थे। बैंक द्वारा कहा गया कि नया पुराना कर्ज मिलाकर चुका लो। सास ने बताया कि घर में केवल 4 लोग रहते थे और परिवार को अनेक आर्थिक परेशानियों का सामना करना पड़ता था। खेती और मजदूरी दोनों करने के बावजूद वे कर्ज चुकाने के लिए संघर्ष कर रहे थे। इस साल हुई भारी वर्षा के कारण उनके खेतों में कपास और सोयाबीन जैसी मुख्य फसलें पूरी तरह से नष्ट हो गई। इसी आर्थिक और मानसिक दबाव के चलते गहिनीनाथ ने आत्महत्या कर ली। साथ ही परिवार ने कहा कि सरकार से मदद मांगी गई, लेकिन कोई सहारा नहीं मिला। कडे बडोदा बँकेचं कर्ज होते। 2-3 वर्षापासून कर्ज माफ होईल असे नेहमी बातम्यात ऐकायचे सासरे आमचे, पण ते कर्ज माफ न झाल्यामुळे 2-3 वर्षापासून आमच्या शेतात काही पिकत नव्हतं। आम्हाला शेत आहे 7 एकर आणि 7 एकरमधूनही अर्ध शेत आमचं पडीक आहे। पडीक असल्यामुळे त्या शेतामध्ये असं 2 वर्षापासून काहीच पिकत नव्हतं। यावर्षी थोडंसं कापूस लावला आणि सोयाबीन पेरली। सोयाबीन पूर्ण पाण्याखाली गेली आणि कापसाचे बोंड सगळे सडले। त्याच्यामुळे आम्हाला आता कोणताच पर्याय राहिला नव्हता। आणि माझे मिस्टर गाडीवर असतात लोकांच्या 10,000 रुपये महिन्याने, आणि त्यांचं पेट्रोल पाणी त्यांच्या खर्चामधून आमचे 2 लेकरं आमचं सगळं परिवार कुटुंब जगवण्यासाठी माझ्या सासऱ्याच्या असं म्हणजे त्यांना लोड यायचा। नेहमी आमचे सासरे आणि आम्ही घरच्या शेतात काम करून बाहेर मंजुरी करायचो। मंजुरी करून आम्ही कुटुंब जगवत राहायचो। आणि आता अशात आमचं घरही रोडमध्ये गेलं। घर रोडमध्ये गेले असल्यामुळे आम्हाला आता राहण्याची ह्याची अडचण आली होती। आणि नेहमी बँकेकडून आम्हाला हे यायचं की तुम्ही कर्ज त्याचं नवजुनं करून घ्या, कर्जाची त्याचे पैशाची उलाढाल करून घ्या, पण आमच्याच्याने ते करणं नाही झालं। 2-3 वर्षापासून सारखं ते त्यांच्या डोक्याला नेहमी टेन्शन असायचं। त्या टेन्शनमध्येच लेकरांचं शिक्षण कसं होईल नेहमी ते त्याच टेन्शनमध्ये असायचे। मुलगी माझी 10वीला आहे, 10वीची परीक्षा द्यायची, लेकरांना ट्युशन नाही, जाण्या येण्याच्या गाडीचा खर्च, असेच टेन्शन असायचं त्यांच्या मागं। नेहमी घरात नाही आणायचं, त्याच्यात लोडमध्ये त्यांनी असा टोकाचा निर्णय घेतला। त्यांना काय म्हणजे सरकारने आमच्या आधी जर कर्जमाफी केली असती तर आमच्यावर अशी वेळ आली नसती। आणि आताही सरकारने तातडीने लवकर कर्जमाफी करावी आणि आम्हाला काहीतरी आर्थिक मदत म्हणून द्यावी आणि आमचं कर्जही माफ करावे, हीच आमची सरकारकडे मागणी आहे। त्याचं कर्ज होतं 3 वर्ष झालं, शेतात पिकं येत नव्हतं। यावेळेस जास्त पाऊस काळ झाल्यामुळं शेतातले पूर्ण सोयाबीन कापूस पूर्ण वाहून गेले। आणि याच्या अगोदर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, पण ती काही झाली नाही। ते अजून बी यावेळेस मेहुणे म्हणले कर्जमाफी झाली नसल्यामुळे ते पीक कर्ज असल्यामुळे आज होईल उद्या होईल त्या टेन्शनमध्ये त्यांनी ही आत्महत्या केली। काय नेमकं तुम्हाला अगोदर त्यांचं बोलणं झालं होतं का? माझं आणि त्यांचं बोलणं झालं। ते म्हणत होते प्रत्येक वेळेस की बाबा हे पीक कर्ज कसं फेडायचं। मी म्हटलं त्याला आज ना उद्या होईल त्यांना किंवा फिटल, पण त्यांनी हे टोकाचं पाऊल न सांगता हे त्यांनी उचललं। काय शेतातली पिकाची परिस्थिती काय? शेतात पिकाची परिस्थिती अशी आहे सध्या की कापसाचे बोंड आहेत जे पूर्ण पाण्याने पूर्ण गळून गेलेले आहेत। सोयाबीन पूर्ण खराब होऊन गेली आहे। हां, काही ते सोयाबीनसुद्धा काही राहिलेलं नाही। काय सरकारकडे काय मागणी? सरकार एकच मागणी सरकारकडं आमची पूर्ण आम्हाला काहीतरी मानधन द्यावे, आमच्या मेवण्याचं बँकेचं कर्ज माफ करावे आणि पीक कर्ज हे माफ करावे पूर्ण, आणि शेतीचं जे नुकसान झालं आहे ते हे होऊन हे करून घ्यावे। पाणी रानात नाही पिकलं असले, रानात झाले पाणी, राहायला घरं नाहीत असले, हे दारात असलं म्हणून त्याला वाटायचं काय करावं कसं करावं हे कर्ज पाणी। काहीतरी बँकेचं कर्ज आहे वाटतं ह्याचं, बडोदा बँकेचं का काय, त्याच्यामुळे त्याला वाटतं काय करावं आता म्हणून केलं असं काय। तुमचं बोलणं झालं होतं का भावाशी तुमच्या काय? नाही ना, बोलणं नाही झालं माझं। आणि त्याला वाटायचं ना आता काय करावं म्हणून, आता हे असं